चाललाय पहिला टप्पा घेत पहिल्याच बॉल वरती ज्ञानून सुरुवात केली 4 ना चौकार. चला बाउंड्रीच्या जो मैदानाच्या आतमध्ये त्याने बाहेर जाता बाईक देखील एक आहे या बाहेर आपण बिग हिट बॉल चाललाय लॉंग ऑफच्या वरनं सीमारेषेच्या बाहेर ज्ञानूच्या बॅट मधनं बिग हिट सिक्सर. दहा धावा धावफलकावरती 10 धावा. बॅटची करा बॅटची टॉपेज बॉल चाललाय गलीमधनं स्क्वेअरच्या दिशेनं फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील दरम्यान सेकंड रन देखील वेगानं कंप्लीट केली गेली. 2 धावा इथनं इक्वडल्या गेल्या 2च्या मदतीने धावफलक देखील आता आपल्याला पाहायला मिळेल 12 या अंकावरती 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. बॉलिंग ट्रॅक वरती तापूला पाहतो आपण. बॉल तयार बॅटची इनसाइड एज लागली. आणखीन एक बॉल चालला आता बॉल थर्ड मॅनला चालला स्लीपर गलीमध्ये थर्ड मॅनला तडपांचे क्षेत्ररक्षक पुढे सरकले. कधी असं वाटलं बॉल आता हातामध्ये येईल परंतु मी मगाशीच म्हटलं रबर बॉल कोणत्या दिशेने कधी वळेल कोणत्या वेळेला हे सांगू शकत नाहीये. 4 धावा मिळतात 4च्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहू शकता 16 धावा. बिग हिट फ्लॅट स्ट्रोक बॉल चालला सीमा रेषा पार ज्ञानूच्या बॅट मधनं सिक्सर षटकार. धावस देखील समोरच्या दिशेने बॉल आलाय. समोरच्या कक्षेला मानवंदन देऊन हा फटका बॉल पहिला टप्पा घेत सीमा पार चौकार. ट्वेंटी 26 धावा पहिल्याच बॉलरनं 26 धावा खर्च केल्यात. नवीन बॉलर मुकून येतात पांडी. पहिलाच बॉल सडन बाउन्स पाहता या बॉलवरती पंच वाईट देखील घोषित करतात आणि 1v4 ची अपील देखील केली गेले. पहिलाच बॉल अतिरिक्त बॉलिंग ट्रॅक वरती मुकुंद तयार. हा बॉल पडल्यानंतर ऑफसाईडच्या बाहेरचा बॉल पंच आम्हाला सांगतात की दिशा खराब आहे बॉल देखील खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात.
हा बॉल चांगला आहे, हा बॉलची लेन देखील चांगली आहे. डॉट बॉल होतं, दोन वाईट नंतर हा डॉट बॉल. हा बॉल देखील इथनं दिशा पाहावी लागेल, परंतु इथनं नो बॉल माणसांनी बिमर घोषित केला, कारण नो प्लस एक म्हणजे 2 धावा मिळतील. 1B4 ची अपील केली होती पंचांनी आणि सेकंड बाउन्सर तुम्ही पंचांनी नो देखील घोषित केला. इथनं फीटचा बॉल आहे, स्ट्राईक एंड वरती ज्ञानू. फीटचा बॉल, हा ट्रॅकर पूल करण्याचा प्रयत्न, परंतु हाही बॉल पंचांनी बिमर घोषित केला. सलगचा दुसरा नो बॉल. पांडीने पाठवलाय बॉलला मिड विकेटच्या वरनं सीमारेषेच्या बाहेर, षटकार. सदतीस धावा धावफलकावरती, 37 ऑन बोर्ड. पूल करण्याचा प्रयत्न, हा बॉल चांगला, अगदी परफॉर्म डिलिव्हरी आहे. बॉल पडल्यानंतर जवळजवळ नाकाच्या जवळून ट्रॅव्हल होता. हा वेळेस ट्राय करतात ऑन साइडला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतील. बॉल पर्यंत दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली गेली. धावेचा प्रयत्न देखील सुरू आहे, परंतु 2 धावा इथनं मिळतात. 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकले 39 धावा धावफलकावरती. यावेळेस पांडीने बॉलला पाठवलाय, ज्ञानुषा बॅट मधले आणखीन एक षटकार, सिक्सर. यावेळेस देखील पिकअप शॉट, बॉल चाललाय मिड विकेटच्या वरनं सीमारेषा पार, षटकार. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार, एका बाजूला जय बोले अंबरनाथ आणि त्यानंतर मॅगी 11. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत आपण. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही टीम टॉस साठी उपस्थित राहा. मॅगी 11 विपक्ष अंबरनाथ गाव. स्कोर 51 धावा धावफलकावरती. उलारेचा बॉल समोरच्या दिशेनं, बॉल चाललाय सीमा पार. पहिल्याच बॉलवरती गौरवचं स्वागत केलं पांढरीनं, बॉलला पाठवलाय, षटकार. बघा झाडाखाली जे प्रेक्षक बसल्यात त्यांनी प्लीज मैदानाच्या बाहेर या, आणि अशा आयोजक आम्हाला सांगतात या पण मैदानाच्या बाहेर. फुल टॉस वसूल केला या बॉलवरती देखील. हवाई सफर पांडीच्या बॅट मधना, सलगचा दुसरा षटकार. सिक्स्टी थ्री. आणखीन एक फुल टॉस, त्याला देखील पाठवलाय.
मिड विकेटच्या वरनं नो प्लसचा म्हणजे मिळतील 7. ऑन बोर्ड 70 धावा फलकावरती. जवळजवळ या स्पर्धेतील सर्वाधिक स्कोर म्हणजे 83चा स्कोर आहे. मला तर वाटतं 100 तर 105 धावा म्हणतील, कारण ज्या प्रकारे बॅटिंग होते दोन्ही बाजूना विचार जर केला तर पांडी देखील 400च्या स्ट्राईकनं बॅटिंग करतात, तर दुसऱ्या बाजूला ज्ञानू देखील 400च्या स्ट्राईक एंडनं बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल तर आता गौरवने देखील फेकला. रीडचा बॉल होता. पुढचा बॉल गौरव तयार. इथनं देखील दिशा पाहिली जाईल. बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. सेकंड रनचा कॉल देखील गेला. सेकंड देखील वेगानं कंप्लीट केली गेले. 9+2 म्हणजे या 3 धावा मिळतील. येस, बॉलर आता बॉलिंग करू शकत नाहीये. सेव्हन्टी 73 धावा धावफलकावरती. नवीन बॉलर येतात आता. फुल टॉस. पांडिच्या बॅट मधनं आणखीन एक विकेट. बॉल चालला स्क्वेअर लेगच्या वरनं. सीमा पार षटकार. णशी धावा. जवळजवळ तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. कालच्या दिवसामध्ये 5 ओव्हरमध्ये 83 झाल्या होत्या, परंतु आज तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि 79 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेस बॉल चाललाय थर्डमॅनला. बॉल पण क्षेत्रक्षक पोहोचतील तब्बल एकदा मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 80 धावा. यावेळेस नानू देखील बॉलला पाठवलाय आणि एक विक्रम देखील घडवला इथनं. या स्पर्धेतील सर्वाधिक हाय स्कोर आपण कालच्या दिवसामध्ये 83 धावेचा पाहिला, परंतु 5 षटकामध्ये 83 बनल्या होत्या. परंतु आज इथनं आरव 11 3 षटकामध्ये तब्बल 86 धावा बनवल्यात आणि जवळजवळ ज्ञानूशी इथनं 50 देखील कंप्लीट झाली आहे. एकदा बॅट देखील वरती करायची आहे आपण. अप्रतिम इनिंग आपल्याला ज्ञानूची पाहायला मिळते. यस, ज्ञानूसाठी इथनं पारदर्शक आलाय. यस, या स्पर्धेचे सर्व आमचे समीर दादा भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज रिवर्सच्या माध्यमातून फटका सिद्ध करण्याचा प्रयत्न सुरू होता, परंतु पहिला बॉल डॉट आला. हे बॉलर कोण आहे? पांडिच्या बॅट मधनं आणखी एक बॉल चाललाय. सीमारेषा पार. विकेट षटकार. रिवर्सच्या माध्यमातून फुल शॉट केलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील. दरम्यान या 2 धावा इथं मिळतात.
तिचा धावेचा प्रयत्न देखील सुरुवात खराब चौपैकी देखील आली आहे आणि इथनं चौथी धाव देखील वेगाने कंप्लीट केली गेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 4च्या मदतीनं धावफलक देखील आता पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 96 96 धावा धावफलकावरती. बॉल तयार. हा ट्रॅकर त्याला पाठवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. पांडिच्या बॅट मधनं आणखी एक चौकार आणि तब्बल 100 धावा. या स्पर्धेतील सर्वाधिक टोटल आपल्याला पाहायला मिळतीये अरब 11 या टीमची. 100 धावेची पार्टनरशिप देखील आपण दोघांमध्ये पाहता. टीम पांडीचा विचार जर केला तर पांडी वैयक्तिक 42 धाव्यांवरती खेळतो आणि विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटचा संपर्क नाहीये इथनं. मॅगी 11 आणि जय बोल अंबरनाथ असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. एकशे 6 धावा झाल्यात. समोरच्या दिशेनं पिकअप शॉट अजून एक फिल्डर तैनात आहेत. एकच धाव इथनं मिळते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 107 धावा. षटक क्रमांक 5 प्रगती पथावर आहे डेटोरा. शेवटचं षटक आपण पाहता. बॉल तयार. पांडीच्या बॅट मधनं मिड विकेटला बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. पंचांचा सिग्नल देखील आलाय. षटकार 6 धावा. यस आणि या षटकाराच्या मदतीनं पांडीचं देखील अर्धशतक कंप्लीट होत आहे. व्हॉट अ बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ही आघाडीची जोडी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये बसली आहे. एका बाजूने ज्ञानीची 50 कंप्लीट झाली तर दुसऱ्या बाजूला पांडेची देखील 50 कंप्लीट झाली. एकदा बॅट वरती करायची आपली आणि त्याच्यासाठी देखील समीरदादा भोळे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज. यावेळेस अनंत कार्पेट बॉल चालला स्क्वेअर लेगला. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील. चुकी झाली आहे. चुकीला माफी नाहीये. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हरला. 4 धावा. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पांडीच्या बॅट मधनं बिग हिट. सिक्सर. बॅट शिकवला. अखेर शेवटच्या बॉल वरती पांडीची विकेट मिळते परंतु इथनं
धावा झाल्यात 123 धावा. येणारे बॉल 30 आणि विजयासाठी 124 धावांची गरज. मॅगी 11 आणि जय बोले अंबरनाथ दोन्ही टीमचा कॅप्टन टॉस साठी या बघा. एक षटक कंप्लीट होण्याच्या अगोदर आपल्याला टॉस साठी यायचं. जर आपण टॉस साठी कोणत्याही संघाचा कॅप्टन टॉस साठी उपस्थित नसेल, जो कॅप्टन उपस्थित असेल त्याला इथनं टॉस दिला जाईल. मॅगी 11 टीमचं कॅप्टन टॉस साठी या, कारण जय बोले अंबरनाथ टीम आमच्या समालोचन कक्षामध्ये उपस्थित आहेत. याच दरम्यान सन्माननीय नवनाथ दादा पाटील यांचं इथे शुभागमन होतं. या आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. श्रद्धांजली चषक 2026 मध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल बॉलिंग साठी आता पहिल्याच बॉलवरती बॅटशी करा. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळतीये. पहिला धक्का लागतो इथनं विक्टरी नाईट्स या टीमला.
विक्टरी नाईट्स एक प्लेअर पाठवा आपला इथे. विक्टरी नाईट्स एक प्लेअर पाठवा. बिग हिट करण्याचा प्रयत्न, वाऱ्याच्या वेगाने बॅट फिरली होती. रूम बॅटम पाठचा संपर्क नाहीये, डॉट बॉल होतो. पुढचा बॉल, बॉलर तयार हायवाईन कडनं. वाईटच्या पट्ट्यात बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हरला, पायाने बॉल अडकवायचा प्रयत्न देखील केला, प्रयत्न ठरला अपयशाने. बॉल चालला पहिला टप्पा घेत सीमा पार, 4 धावा. एकशे 124 धावा विजयासाठी बनवायच्यात. म्हणजे प्रत्येकी षटकामध्ये तुम्हाला 25.50 सरासरी गाठायची. यावेळेस बिग हिट केला, मिस्टामिंग स्ट्रोक, बॉल हवेमध्ये डाऊन द फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतात. कॅच देखील कंप्लीट केली गेली. विकेट नंबर सेकंड डाऊन, टीम विक्टरी नाईट फलंदाज बाद. त्यावेळेस बॉल चालला स्क्वेअर लेगला, पांदी बॉल पर्यंत पोहोचतात. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक नाही येत ना, कदाचित या बॉल वरती देखील धावा मिळतात. कमी गतीचा बॉल, फसवा बॉल ज्याला म्हटलं जातं. पाटाला देखील प्रश्न पडला की कदाचित ह्या बॉलवरती कशा प्रकारची बॅट फिरवायला हवी होती, कारण क्रिकेटमध्ये फसवा बॉल म्हटलं तर ह्या बॉलवरती विकेट येत असतं. आणि डॉट बॉल होतं. षटक क्रमांक 1 इथनं संपन्न होतं. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम विक्टरी नाईट्स या टीमची 6 धावा धावफलकावरती. बघा एक षटक कंप्लीट झालंय. मागे 11चं कॅप्टन टॉस साठी पोहोचले नाहीत. मॅगी 11चे कॅप्टन पोहोचले नाहीत अजूनपर्यंत टॉस साठी. मध्ये फटका समोर फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतात. वेगानं दुसरी धाव देखील कंप्लीट होती. 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा 8 धावा. यावेळेसचा बॉल, बॉल चालला लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक फिल्डर येतात बॉल पर्यंत. 2 धावा इथनं वेगाने कंप्लीट केले गेले. जवळ आता मगाशीच विक्टरी नाईट्स या टीमला आम्ही पेनल्टी दिली आहे. तर टीम मॅगी 11 आपण देखील
आपल्याला देखील पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आपला शेवटचा आणि ऑफिशियल कॉल आहे, आपण टॉससाठी या. यावेळेसचा बॉल नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल, एकच धाव. कॅच इन द मॅच. या स्पर्धेतील सर्वाधिक चांगली झेल पकडली पांडेनं. जवळजवळ बॉल 6 धावेसाठी जात होता, परंतु एफर्ट पांडीचं चांगलं पाहायला मिळालं. तब्बल आता संघटनेने 6 धावा वाचवल्यात. यावेळेसचा बॉल साहिलने पाठवलाय एक्स्ट्रा कव्हरला. षटकार. पुढचा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, फसवा बॉल फेकला. कमी गतीचा बॉल, डॉट बॉल. टॉस देखील करूया आपण. एका बाजूला
जय बोले अंबरनाथ गाव. तर दुसऱ्या बाजूला मॅगी 11 सन्माननीय नवनाथ दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. त्यानंतर सन्माननीय गणेश दादा पाटील यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांच्या माध्यमातून या टुर्नामेंटसाठी आम्हाला प्लॉल प्राप्त झालेत. त्यांचा देखील आभार व्यक्त करूया. 2026 श्रद्धांजली चषक मध्ये त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. Yes, मागे 11 विन द टॉस. डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन पोहोचवा आमच्यापर्यंत. येस, अनंत वाघ देखील आता इन मध्ये. त्यानंतर आता आमचे भाऊ पाटील देखील इन मध्ये. त्यानंतर सुदर्शन दादा देखील इन मध्ये. रफ अँड टफ असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. थोड्याच वेळात प्रेक्षकांच्या भेटीसाठी येईल. थोड्याच वेळात ग्रामीण टेनिस डॉट इनच्या या वाहिनीवरती ही मॅच पाहण्यासाठी देखील अनेक सबस्क्रायबर ही मॅचला जॉईन होतील.
येस अनंत वाघ आपलं डिसिजन बॅटिंग करतील. फिल्डिंग साठी आता निर्णय दिला. फिल्डिंग साठी आता आमंत्रित केलं टीम जय भोले अंबरनाथ गाव.